पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलची पुनरावृत्ती मिरजेत होऊ नये यासाठी अनामत रकमेमुळे उपचार थांबवू नयेत. अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी. आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा संदर्भ अन्वये सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त यांची भेट. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातील एका गर्भवती महिलेला तातडीच्या वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहावं लागून आपल्या प्राणास मुकावं लागलं. अशा अमानवीय प्रकाराची पुनरावृत्ती सांगली, मिरज महापालिका क्षेत्रात होऊ नये म्हणून स्थानिक खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांना तातडीच्या आणि अत्यावश्यक सेवा, शस्त्रक्रिया, उपचार अनामत रक्कम न भरल्यामुळे थांबवू नये यासाठी खाजगी हॉस्पिटल डॉक्टरांना सक्त आदेश द्यावेत अशी मागणी महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या लालसेपोटी एका गरीब गर्भवती महिलेला अनामत रक्कम न भरता आल्यामुळे आपल्या मुलांना पोरकं करून या जगाचा निरोप घ्यावा लागला. याला सर्वस्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास जबाबदार धरून शासन स्तरावर कारवाई होत असताना अशा घटना इतरत्र होऊ नयेत या उद्देशाने हे निवेदन देण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या या मागणीमुळे रुग्णांची तातडीच्या काळात होणारी अडचण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य पश्चिम विभागीय अध्यक्ष श्री विलास देसाई, सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री तानाजी भोसले, मिरज शहराध्यक्ष श्री दादासाहेब पाटील, सांगली जिल्हा सरचिटणीस श्री संतोष माने आणि महापालिका क्षेत्रप्रमुख श्री विजय धुमाळ यावेळी उपस्थित होते. गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर या मोठ्या नावाजलेल्या दवाखान्यामध्ये एका तरुण गर्भवती महिलेला दवाखाना प्रशासनाने 10 लाख रुपये भरा आणि त्यानंतर आपली प्रसूती करण्यात येईल असं सांगितलं आणि त्यांच्या कुटुंबियाकडं पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे त्या महिलेला जीव गमवावा लागला. ही पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय काळिमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. आज आम्ही महापालिकेचे आयुक्त श्री रविकांत अडसूळ साहेबांची भेट घेऊन त्यांना या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे की जी घटना पुण्यामध्ये घडली ती घटना सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरामध्ये सुद्धा घडू शकते. म्हणून आपल्या अखत्यारीमध्ये तुम्ही दवाखान्याला परवानगी दिलेली आहे, तर आपल्या मार्फत या सर्व इथल्या मोठ्या जेवढे दवाखाने आहेत या सर्व दवाखान्यांना आपण असं सूचना करावी की कोणत्याही रुग्णाला कोणताही रुग्ण कोणत्याही कारणासाठी जर ॲडमिट झाला असेल तर त्याची शस्त्रक्रिया असू दे, प्रसूती असू दे, कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन असू दे किंवा उपचार असू देत, यासाठी कोणत्याही प्रकारची डिपॉझिट अनामत नावाच्या खाली कोणत्याही प्रकारची रक्कम घेऊ नये अशा प्रकारची सूचना आपण आपल्या महापालिकेमार्फत दवाखान्यांना करावे असे आम्ही निवेदन आता आयुक्तांना दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.